महाठग नीरव मोदीच्या जमीनदोस्त केलेल्या आलिशान बंगल्याची पंजाब नॅशनल बँकेला हजारो कोटींचा चुना लावून परदेशात फरार झालेल्या नीरव मोदीचा अलिबागमधील बंगला काल जिल्हा प्रशासनाने स्फोटक लावून उद्ध्वस्त केलाय। न्यायालयाच्या आदेशानंतर हा कोट्यवधींच्या बंगल्याला भुईसपाट करण्यात आलाय। बघूया एक रिपोर्ट। फरार नीरव मोदीच्या साम्राज्याला सुरुंग, स्फोटकांनी उडवला अलिबागचा बंगला, कोट्यावधींचा बंगला जमीनदोस्त। अलिबागच्या किहीम समुद्र किनाऱ्यावर असलेला हा नीरव मोदीचा बंगला आज पत्त्यासारखा कोसळला। जिल्हाधिकाऱ्यांनी स्फोटकांच्या सहाय्याने हा आलिशान बंगला जमीनदोस्त केला। नीरव मोदी हा पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील फरार आरोपी असून CRZचे नियम धाब्यावर बसवून त्याने हा बंगला बांधला होता। या बंगल्याचं बांधकाम मजबूत असल्यामुळे तो पाडण्यासाठी डायनामाइटचा वापर करण्यात आला। तब्बल 110 होल्स या ठिकाणी पिलर्स आणि भिंतींमध्ये करण्यात आले आणि त्यामध्ये साधारण 30 किलो डायनामाइट वापरण्यात आला आणि स्वतः जिल्हाधिकारी जे आहेत या ठिकाणचे त्यांनी या ठिकाणी डिटोनेटरचं बटन दाबलं आणि बंगला जो आहे हा पूर्णपणे जरी पडला नसला तरी याचे जे मजबूत पिलर्स होते ते पाडण्यात आले आणि बंगला जो आहे खाली बसलाय। साधारणतः 30,000 चौरस फुटांवर हा अत्यंत प्रशस्त बंगला बांधण्यात आला। अत्यंत महागड फर्निचर आणि शोभेच्या वस्तू त्यामध्ये होत्या। खरं तर यापूर्वीही JCB आणि मनुष्यबळाच्या सहाय्याने हा बंगला पाडण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र मजबूत बांधकामामुळे ते शक्य झालं नाही। त्यामुळेच स्फोटकांच्या मदतीने तो जमीनदोस्त करण्याचा निर्णय घेण्यात आला। बंगल्याचे खांब आणि भिंतींमध्ये 110 डायनामाइटचा वापर करून बंगला पाडण्यात आला। स्फोट घडवून आणण्यापूर्वी बंगल्यालगतचा 200 मीटरचा परिसर रिकामा करण्यात आला। हा बंगला पाडण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली होती। तर गेल्या 4-5 दिवसापासून हे काम चालू आहे। आमचे अपर जिल्हाधिकारी शितोळेजी यांनी ही सर्व टीम इथे आणली। आमचे SDO तहसीलदार हे गेल्या 3-4 रात्रीपासून जवळजवळ रात्रंदिवस हे काम चालू आहे आणि आता पूर्ण ही तयारी आता ब्लास्टिंगची डिमॉलिशनची झालेली आहे। नीरव मोदीचा हा आलिशान बंगला जमीनदोस्त करण्यापूर्वी त्यामध्ये असलेलं फर्निचर आणि शोभेच्या वस्तू बाहेर काढण्यात आल्या होत्या। त्यासाठी कामगारांना तब्बल 30 दिवस लागले। भविष्यात या वस्तूंचा लिलाव केला जाणार आहे। उच्च न्यायालयाच्या आदेशावरून ही कारवाई करण्यात आली असून अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांना या कारवाईमुळे नक्कीच जरब बसेल। एक संदेश या माध्यमातून देण्यात येतोय की भारताचं 13,000 कोटीचं कर्ज बुडवून पळणाऱ्या नीरव मोदीचा बंगला हा या ठिकाणी डायनामाइटच्या सहाय्याने उडवण्यात आला आणि हा संदेश या ठिकाणी देण्याचा प्रयत्न जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत केला गेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोविलकर सह अक्षय कुडकेलवार, न्यूज 18 लोकमत, अलिबाग।